बॉन्डिंग काय नाव आहे? केमिकल बॉन्डिंग. चलो नोटबुक सोबत ठेवायचं आहे. नोटबुक कुठे आहे? काढा प्रत्येकाने, चला लवकर नोटबुक काढा. काढलं का नोटबुक? हो सर, काढलं. चला नोटबुक काढा. चॅप्टरचं नाव मेन्शन करा, केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. चला रोहिणेश, काढलं का बुक? काढलं सर. चला नोटबुक मध्ये लिहायचं आहे. ओंकार, केलं मेन्शन? हॅलो. केलं सर. बरोबर. तर आपल्या हा ना. चॅप्टर नाव आहे केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर. तर आधी आपल्याला बघायचं आहे व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड काय असतो? चलो तर यश वाचायचं. व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्ड. The attractive force which holds various constituent together in different chemical species is called as chemical bonds. तर बघा केमिकल बॉन्ड बेसिकली काय असतो? इट इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स. हा एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. तर एक्झाम्पल बघू आपण. केमिकल बॉन्ड इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स. हा बेसिकली एक फोर्स असतो आणि हा फोर्स काय करतो? होल्ड करतो व्हेरियस कन्स्टिट्यूशन. कन्स्टिट्यूशन म्हणजे ऍटम्स, आयन्स. एक्झाम्पल, हा एक हायड्रोजनचा आयटम आहे, हा सेकंड हायड्रोजनचा आयटम आहे. हे एकमेकांमध्ये काय अट्रॅक्ट होतात? काय होतात? अट्रॅक्ट होतात एका फोर्सने आणि ते काय बनवतात? S2 बनवतात. कळालं? दोघे काय आहेत? ऍटम, ऍटम. आणि हा काय आहे? मॉलिक्यूल. कळालं? हॅलो. हॅलो हाँ सर. शिंदे. हा सर. यस. म्हणजे एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, तो दोन ऍटमला कनेक्ट करू शकतो किंवा सेकंड और तो दोघं आयन्सला कनेक्ट करू शकतो. एक्झाम्पल, इकडे Na+ आहे आणि Cl- आहे. दोघे काय आहेत? आयन्स आहेत. कटायन आयन. आणि अनायन. आणि दोघे काय होतात? अट्रॅक्ट होतात. कशाने? एका फोर्सने. बेसिकली एक फोर्स त्यांना अट्रॅक्ट करतो आणि त्यापासून काय फॉर्म होतो? NaCl, एक मॉलिक्यूल फॉर्म होतो. त्याला आपण काय म्हणतो? सोडियम क्लोराईड म्हणतो. तर बेसिकली ऍटम्स असतील किंवा आयन्स असतील यांच्यामध्ये जो एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्याला म्हणतात केमिकल बॉन्ड. त्याला काय म्हणतात? केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड इज नथिंग बट अ अट्रॅक्टिव्ह फोर्स बिटवीन ऍटम अँड आयन्स. ऍटम्स अँड आयन्स. कळलं? कळलं का? हो हो सर. सर, कळालं. त्याला काहीतरी लिहायचं आहे किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि घरी काहीतरी डोकं लावायचं. घेतला सर स्क्रीनशॉट. बरोबर. तर काय कळलं? केमिकल बॉन्ड इज अ बेसिकली फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन atoms or ions and that creates molecules. That creates molecules. जायचं पुढं. हो. बरोबर. यश, क्लिअर आहे? हो सर, क्लियर आहे. बरोबर. नेक्स्ट टॉपिक मार्क करायचा. एक मिनिट जरा.
हॅलो. हो सर. एक कॉल आला, एक वेट कर रहा है, एक मिनट.
हॅलो सर आवाज नाही येत. हा चलो ठीक आहे. अरे कॉल होता मला इम्पॉर्टंट. ठीक आहे, येतोय का आता हो आवाज? हो हो येतोय सर सर. आता येते. बरोबर. हा, नेक्स्ट टॉपिक आहे. चला, टॉपिकचं नाव आहे कोसल लेविस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग. चला, टॉपिक मार्क करायच्या नोट्स मध्ये. कोसल लेविस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग. नोटबुक आहे ना सोबत? हो सर हाय बुक. चलो, मार्क करायचं नोटबुक मध्ये. झालं सर. यस. कोसल लेविस अप्रोच टू केमिकल बॉन्डिंग म्हणजे बेसिकली सिंपल आहे की आपल्याला स्टडी करायचं आहे व्हॉट इज मीन बाय व्हॉट कोसल अँड लेविस सेज अबाउट केमिकल बॉन्डिंग. म्हणजे कोसल लेविस सायंटिस्ट होते, त्यांचं बॉन्ड बद्दल बेसिकली म्हणणं काय होतं. ठीक आहे. इम्पॉर्टंट पॉईंट मार्क करायचे. चला आपण पॉईंट आधी बघू. चला, कोण वाचणार आहे? शिंदे वाचायचा. चलो, वाचायचं. सर ते बोल्ड मध्ये ते ना. हा, बोर्ड मध्येच. लेविस postulate that atoms achieve the stable octet when they are linked by chemical bonds. करेक्ट. The Lewis posted that the atom achieve the stable octet when they are linked with a chemical bond. तर बेसिकली atoms काय बनवतात? केमिकल बॉन्ड बनवतात. Na आणि Cl मध्ये काय असतो? केमिकल बॉन्ड असतो, बरोबर ना? मग Na चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नॉर्मली काय असतं? Na281 आणि क्लिअर क्लोरीनचं काय असतं? 287. मग हे दोघे काय करतात? लास्ट शेल मध्ये काय बनवतात? 8 बनवतात. काय बनवतात? 8. याला म्हणतात ऑक्टेट. स्टॅबिलिटी. बरोबर का शिंदे? हॅलो. हो. मग लेविसचं म्हणणं काय होतं की ऍटम्स काय करतात? तो ऍटम असेल सोडियमचा किंवा ऍटम असेल क्लोरीनचा, हे दोघेही काय करतात? लास्ट शेल मध्ये स्टेबल ऑक्टेट बनवतात. ऑक्टेट म्हणजे 8 बनवतात. मग सोडियम लास्ट शेल मध्ये 8 कसं बनवणार? तर त्याच्या लास्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, तो लॉस करतो. काय करतो? लॉस. लॉस करतो. तो बेसिकली इलेक्ट्रॉनला काय करतो? लॉस करतो. लॉस. त्याच्या लास्ट शेल मध्ये काय राहतं? मग 8. म्हणजे तो काय होतो? 2 8 होतो आणि त्या डोक्यावरती प्लस चार्ज येतो. क्लोरीन काय करतो? जो लॉस केलेला सोडियमचा इलेक्ट्रॉन आहे तो ऍक्सेप्ट करतो, ऍड करतो 1 इलेक्ट्रॉन आणि शेवटी काय बनवतो? 288 बनवतो आणि त्याच्यावरती काय होतो? मायनस. मग ऍटम बेसिकली काय करतात? लेविसच्या म्हणण्याप्रमाणे ते लास्ट शेल मध्ये 8 मेंटेन करतात, लॉस करून किंवा गेन करून. कळालं? लॉस करून किंवा गेन करून. आणि त्या ऑक्टेट पुढेच काय बनतात? केमिकल बॉन्ड बनतात. असं कोणाचं म्हणणं होतं? लेविस. लेविस. मग NaCl मध्ये केमिकल बॉन्ड का बनतो? कारण Na इलेक्ट्रॉन लॉस करतो, क्लोरीन गेन करतो. रिझन काय आहे? लास्ट शेल मध्ये काय पाहिजे? 8 पाहिजे. 8 काय? इलेक्ट्रॉन. आणि ते कसे अचीव्ह करायचे? लॉस करायचे किंवा गेन करायचे. कळालं? आणि लास्ट शेल मध्ये 8 हो. बनण्यासाठी मग त्यांच्यामध्ये काय तयार होतो? बॉन्ड तयार होतो. त्यांच्यामध्ये काय होतो? एक केमिकल बॉन्ड क्रिएट होतो. मग केमिकल बॉन्ड क्रिएट करण्याचं रिझन काय? लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे. सोडियम लॉस करणार, क्लोरीन गेन करणार, दोघांमध्ये एक बॉन्ड क्रिएट होणार. आणि बॉन्ड का क्रिएट झाला? कारण एकाने लॉस केला आणि एकाने गेन केला. ठीक आहे, कळतंय का तन्मय? हो सर कळतंय ना. बरोबर. मग लेविसचं म्हणणं होतं की लेविस की ऍटम्स हे स्टेबल लास्ट शेल मध्ये ऑक्टेट करण्यासाठी केमिकल बॉन्ड बनवतात. मग केमिकल बॉन्ड होण्याचं रिझन असतं ऑक्टेट, म्हणजे लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन असणे. आणि 8 इलेक्ट्रॉनच का असायला पाहिजेत? तर लेविसने असं का सांगितलं की 8च का असायला पाहिजे? कारण ज्यांच्या लास्ट शेल मध्ये 8 असतात ते स्टेबल असतात. ते काय असतात? स्टेबल असतात. एक्झाम्पल कोण? नोबेल गॅस. एक्झाम्पल नोबेल गॅस.
हे बघा हे नोबल गॅसेस आहेत आणि नोबल गॅसच्या लास्ट शेल मध्ये बघा किती इलेक्ट्रॉन आहे. हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 8 8 8 8 8. एक्सेप्शनली फक्त हेलियम मध्ये 2 आहेत. एक्सेप्शनली फक्त हेलियम हा एक्सेप्शन आहे. तो ड्युप्लेट बनवतो. काय बनवतो? ड्युप्लेट. बाकी सर्व काय असतात? ऑक्टेट. आणि हे सर्वच काय असतात? स्टेबल असतात. मग नॉर्मली जे मेटल असतात, जे नॉन मेटल असतात, जे मेटलॉइड असतात, ते सर्व काय करतात? यांच्यासारखं लास्ट मध्ये 8 बनवण्याचं काय करतात? ट्राय करतात. आणि म्हणूनच काय बनतो? केमिकल बॉन्ड बनतो. कळलं? हे कोणाचं म्हणणं होतं? लेविस. समजला पॉइंट? हो. करते का रे ऑनलाईन? हॅलो हो सर. पियुष, पियुष, हॅलो. कळालं मग काय म्हणायचं लेविस? ऍटम्स काय करतात? ऑक्टेट अचीव करतात आणि त्यामुळे काय बनतो? केमिकल बॉन्ड क्रिएट होतो. आणि हे कशासाठी होतं? सर्व स्टॅबिलिटीसाठी. कशासाठी आहे? स्टॅबिलिटीसाठी. ठीक आहे. हो. मग लास्ट सेल मध्ये लेविसच्या म्हणण्याप्रमाणे किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन. किती असायला पाहिजेत? 8 इलेक्ट्रॉन. कळालं? हो सर. मग लेविसने सांगितलं लास्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन असायला पाहिजे, त्यामुळे बॉन्ड बनतो. मग लेविसने काही सिम्बॉल बनवले, त्यांना म्हणतात लेविस सिम्बॉल. मग नेक्स्ट टॉपिक मार्क करायचं, लेविस सिम्बॉल्स. चला मार्क करा, लेविस सिम्बॉल्स. केलं मार्क? केलं मार्क सर. मग लेविस सिम्बॉल्स लेविसने बनवले आणि आपल्याला लेविस सिम्बॉल युज करायचे असतात. काय करायचे असतात? युज करायचे असतात. चला आपल्याला लेविस सिम्बॉल युज करायचे, तर लेविसचा फर्स्ट सिम्बॉल होता, म्हणजे तुम्ही कोणाचे लेविस सिम्बॉल बनवू शकता. एक्झाम्पल आहे, हे काय आहे? एक्झाम्पल आहे. फर्स्ट आहे लिथियम. काय आहे? लिथियम. चला लिथियमचा मला ॲटॉमिक नंबर कळेल किती असतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा ॲटॉमिक नंबर किती असतो लिथियमचा? लिथियमचा ॲटॉमिक नंबर काय असतो? शोधा. काय बरं मारू मी नाही. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो? हॅलो, सर 3. इटेटर शोधताय ना? आर्यन किती असतो लिथियम? अरे नंबर लर्न करायला सांगितले, अप टू 30 लर्न असायला पाहिजे. काय यश आहे का? चिन्मय, हॅलो. लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती? 4 असतो सर. 4 असतो. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 असतो. लर्न करायचे तर त्यावरती टेस्ट घेणार आपण. अप टू 30 मला ॲटॉमिक नंबर लर्न पाहिजे. समजलं? हो सर. हो. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 असतो. फर्स्ट शेल मध्ये 2, लास्ट शेल मध्ये किती? 1. लास्ट शेल मध्ये किती? 1. मग लेविस सिम्बॉल कसा बनवायचा? सिम्बॉल काढायचा एलिमेंटचा आणि लास्ट शेलचे इलेक्ट्रॉन डॉट म्हणून मेन्शन करायचे. संपला. समजला सिम्बॉल कसा? लास्ट शेलचे इलेक्ट्रॉन फक्त शो करायचे. लिथियम मध्ये लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 1 इलेक्ट्रॉन. म्हणून लिथियमच्या बाहेर काय शो करायचं? 1 डॉट शो करायचं. डॉट मीन्स इलेक्ट्रॉन. कळलं? चला लिहा. चला लिहिला का? हा सर लिहिलं. हो सर लिहिलं. बरोबर. चला नेक्स्ट सांगायचं मला बेरिलियम. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर किती असतो? चला शोधला का?
फोर असतो. 4 असतो. बरोबर. 4 म्हणजे काय? 2 आणि किती? 2. बरोबर ना? लास्ट शेल किती? 2 इलेक्ट्रॉन्स. मग काय 2. करायचं? 2 इलेक्ट्रॉन शो करायचे, एक टॉप आणि एक बॉटम. एक टॉप आणि एक बॉटम. बोरॉन किती असतो नंबर? ॲटॉमिक नंबर. बोरॉन किती ॲटॉमिक नंबर? बोरॉन 5 असतो रे. 5 असतो. 2 आणि 3. बोरॉनला काय शो करायचं? 1 2 3. समजलं का? नेक्स्ट, कार्बन किती असतो ॲटॉमिक नंबर? 6 6 2 4. बघा 6 1 2 3 4. चलो, नायट्रोजन किती असतो? 7. 7. मग 2 आणि 5 कसं शो होणार? 1 2 3 4 5. कळालं? हो. हो. चला, सिम्बॉल लिहायचे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा. याचा नंबर 4 होता, बोरॉनचा 5, कार्बनचा 6, नायट्रोजनचा 7 आणि हा सिम्बॉल आहे. हे काय? लेविस सिम्बॉल्स. चला, काढायचे नोटबुक मध्ये. हो सर. काढले सर. चला, नेक्स्ट, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. झालं का रे? नाही तर स्क्रीनशॉट घ्या. यश, घेतला सर. काढला सर. उभं टाकून द्यायचा. चलो, नेक्स्ट. नेक्स्ट आहे ऑक्सिजन. ॲटॉमिक नंबर किती? 8 2 4 का 2 6? ऑप्शनला कसं आहे? 2 6 येईल ना. 1 2 3 4 5 6. फ्लोरीन किती? 2 9. 7 कसं? 2 2 7 2 7. मग कसं होणार? 1 2 3 4 5 6 7. निऑन किती? 2 8 10 2 8. 1 2 3 4 5 6 7 8. हे काय? लेविस सिम्बॉल्स. कळलं? हो. झालं का? हॅलो, वहिनी, झालं का? हो सर. बरोबर. चलो, नेक्स्ट. मग आपण काय शिकलो? लेविसचं काय म्हणणं होतं? लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन हवेत? 8 असायला पाहिजे. त्याला ऑक्टेट म्हणतात. म्हणजे लास्ट शेल मध्ये 8 आहे का कार्बनच्या? नाही. आहेत का? नाही आहेत ना. हो. थोडंच आहेत. मग तो काय क्रिएट करणार? केमिकल बॉन्ड बनवणार. काय बनवणार? केमिकल बॉन्ड बनवणार. आलं? बॉन्ड. या, नेक्स्ट. हा, चलो तर. हम्म तर ऑक्टेट रूल नावाचा थिअरी आहे. चला, थिअरी कळाली. हे काही प्रॉब्लेम आहे? इथपर्यंत काही प्रश्न? नाही. नाही सर. नेक्स्ट रूल टाकायचा ऑक्टेट रूल. काय टाकायचा? ऑक्टेट. कोणी बनवला होता? कोस्टल लेविसने बनवला होता. बरोबर ना? लिहा, रूल ऑफ ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल ना. ही जी थिअरी बनवली होती ऑक्टेट रूलची, याला काय म्हणायचे? इलेक्ट्रॉनिक थिअरी म्हणायचे. काय म्हणायचे आधी? किंवा आताही काय म्हणतात? इलेक्ट इलेक्ट्रॉनिक थिअरी.
कोणाची थिअरी? केमिकल बॉन्ड. केमिकल बॉन्ड कसा बनतो याची थिअरी बनवली होती कोणी? कोसल आणि लेविसने. त्याचं नाव काय होतं? इलेक्ट्रॉनिक थिअरी ऑफ केमिकल बॉन्ड. त्यामध्ये कोणता रूल होता? ऑक्टेट रूल. चला आर्यन, वाचायचं ऑक्टेट रूल. अकॉर्डिंग टू दिस रूल काय वाचायचं? According to this atoms can combine either by transfer of valency electrons from one atom to another atom, gain losing, or by sharing by transfer electrons in order to have an aucklet in their valency shell. This known as aucklet rule. रूल तुम्ही क्लास 10 मध्ये शिकलात ना? क्लास 10 मध्ये काय असतं किंवा मी सांगितलं, लास्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात, कार्बनच्या लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन आहे 4. मग कार्बन काय करणार? एकतर लॉस करणार इलेक्ट्रॉन, गेन करणार किंवा शेअर करणार. काय करणार? गेन करणार, लॉस करणार किंवा शेअर करणार. पण लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन मेंटेन करणार? 8. किती मेंटेन करणार? 8. यालाच म्हणतात ऑक्टेट रूल. त्याला काय म्हणायचं? ऑक्टेट रूल. कळालं? Rule. कळालं का यश? हो सर. हो सर, कळालं. रूल एकदा लिहून टाकायचा. ऍटम कंबाईन आयदर बाय ट्रान्सफर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ऍटम टू अनदर. ते गेन करू शकतात, लॉस करू शकतात किंवा शेअर करू शकतात. पण अल्टिमेटली ते कशासाठी करतात? तर त्यांच्या लास्ट मध्ये किती पाहिजे? 8. टू हॅव 8 ऑक्टेट इन देअर व्हॅलन्स शेल. म्हणजे लास्ट मध्ये 8 इलेक्ट्रॉन हवे. ऑक्टेटचं मिनिंग 8 इलेक्ट्रॉन्स. व्हॅलन्स शेल म्हणजे लास्ट शेल. आणि हा जो रूल आहे जो म्हणतो लास्ट मध्ये 8 असायलाच पाहिजे, ऑक्टेट रूल. चला संपलं का? हो. यश हो सर. बरोबर. मला उद्या मी चेक करणार बरं तुम्ही ऑनलाईन मध्ये काय लिहिलं होतं. चला मग आपण हो आतापर्यंत सर. रूल. आता नेक्स्ट मार्क करायचा पॉईंट कोव्हॅलंट बॉन्ड. आता आपल्याला बॉन्डचा फर्स्ट जो बॉन्ड असतो केमिकल बॉन्ड त्यातला टाईप 1. टाईप 1 कोव्हॅलंट बॉन्ड मार्क करायचं. कोव्हॅलंट बॉन्ड. मार्क केला? केलं का मार्क? तर लिहिलं का कोव्हॅलंट बॉन्ड? हो सर, लिहिलं. हो सर, लिहिलं. चला मग तिथे लिहायचं कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय होतं? शेअर. काय होतं? चला लिहा फक्त शेअर ऑफ इलेक्ट्रॉन. कोव्हॅलंट बॉन्डच्या खाली लिहायचं शेअर ऑफ इलेक्ट्रॉन. गेन नाही, लॉस नाही, शेअर. लिहिलं शेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स? चिन्मय हॅलो. झालं का? लिहिलं का? हो सर. हो.
चला आता आपल्याला बघायचं आहे की Cl2 मॉलिक्यूल कसा फॉर्म होतो. Cl2 हा मॉलिक्यूल असतो का, या Cl2 गॅस असतो, त्याला क्लोरीन गॅस म्हणतात. काय म्हणतात? क्लोरीन गॅस. मग आपल्याला माहिती आहे क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर किती असतो? शिंदे, हॅलो सर. नंबर ऑफ क्लोरीन. यश, बोला लवकर. सुधा, किती? अरे आताच लिहिलं होतं ना, 287 म्हणजे 17 असतो. शिंदे, हॅलो. हो सर. तर क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर असतो 287. मग लेव्हिस स्ट्रक्चर कसं काढायचं? 1 2 3 4 5 6 7. सेकंड क्लोरीन 1 2 3 4 5 6 7. करेक्ट. मग जो फर्स्ट क्लोरीन आहे त्याला 1 इलेक्ट्रॉन हवा आहे, सेकंड क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन हवा आहे, बरोबर की नाही? नीड आहे ना, 8 करायचंय ना. काय करायचं इथे? 8 करायचं आहे. मग दोघे ऍटम काय करतात? शेअर करतात. काय करतात? शेअर. किती इलेक्ट्रॉन हवेत? 1 इलेक्ट्रॉन हवेत. मग ते काय करतात? दोघांचा कंबाईन शेअरिंग करतात. फर्स्ट ऍटम 1 शेअर करतो, सेकंड ऍटम 1 शेअर करतो. कशा प्रकारे? हा फर्स्ट ऍटम आपला इलेक्ट्रॉन शेअरिंग मध्ये उतरवतो. राहिले किती? 1 2 3 4 1 2